नमस्कार मंडळी, दाक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे तिखट शेवड्या, सेवई उपमा पण बोलू शकतो, सेवई पुलाव पण बोलू शकतो। ब्रेकफास्टसाठी एकदम लवकरात लवकर बनणारी रेसिपी आज आपण बनवूया आणि एकदम इझी तरीके म्हणजे एकदम मोकळ्या बनणार ना अशा आपण बनवूया। तर बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी एक पॅन घेतले, पॅनमध्ये तेल टाकायचं आहे। तेल एकदम थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। त्यानंतर मी इथे 1-1.5 कप ह्या शेवड्या आहे। ह्या मार्केटवाल्या शेवड्या ज्या पॅकेटमध्ये मिळतात ना, थोड्या जाडसर असतात त्यावाल्या, एकदम बारीक असतात त्या नाही घ्यायच्या। किंवा आपण होममेड जे घरी बनवतो ना ते पण घेऊ शकतो। याला ना थोडा भाजून घ्यायचं आहे आपल्याला। भाजणं भरपूर गरजेचं आहे, बिना भाजले तुम्ही बनवू नका। त्यानंतर मी दुसरी कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे। तेल मी थोडंच वापरायचं आहे कारण की शेवड्यांमध्ये ना तेल खूप कमी लागतं। त्यानंतर मी अर्धा चम्मच याच्यात मोहरी घेतली आहे। मोहरी तडतडली, त्यानंतर मी 1 चम्मच जिरं टाकलं याच्यामध्ये। थोडीशी चण्याची डाळ आहे, कच्ची चण्याची डाळ आहे ही। त्यानंतर उडदाची डाळ टाकली आहे, ती पण कच्चीच आहे, थोडीशी ती टाकली आहे। कढीपत्ता टाकला आहे ताजावाला। याला आपण एकदम गॅस स्लो करून घ्यायचं आहे आणि थोडं परतून घेऊया। डाळ एकदम थोडीशी क्रंची असते, खाताना ना दाताखाली येते तर खूप छान लागते। त्यानंतर मी तुकडा काजू घेतले थोडेसे, तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे तर शेंगदाणे पण टाकू शकता। कांदा घेतला आहे, 1 कांदा आहे बारीक चिरलेला, त्याला पण आपण परतून घेऊया। याला जास्त नाही, आपल्याला एकदम मऊ करायचं आहे, फक्त गुलाबी कलर नाही आणायचा आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं आहे 1 लाल टमाटर, पिकलेला, चांगला पिकलेला असं, थोडंसं आंबटसा। चवीपुरतं मीठ टाकूया। मीठ टाकल्याने काय होतं, कांदा आणि हे आहे ना आपलं लवकरच होणार। टमाटर, गाजर टाकलं आहे थोडासा। तुमच्याकडे ज्या पण भाज्या आहे ना त्या भाज्या तुम्ही टाकू शकता। मी शिमला मिरची आणि फरसबी घेतली आहे, फरसबी आणि शिमला मिर्च टाकली आहे। याला क्रंची ठेवायची आहे मला, एकदम जास्त अशी शिजवायची नाही आहे, म्हणून गॅसला ना मी एकदम फास्ट केला आहे आणि फास्टवर मी परतवत आहे कारण की भाजी क्रंची असावी म्हणून। आणि मटर घेतली आहे, मटर टाकले, फ्रोझन मटर आहे ही। तुम्हाला जर ताजी मटर मिळत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता। त्यानंतर मी याच्यात साखर टाकली आहे 1 चम्मच। साखर टाकलेले पण खूप छान टेस्ट येतो। जर तुम्हाला गोड तिखट असा टेस्ट हवा तर तुम्ही नक्की टाका, जर तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर त्याला पण व्यवस्थित परतून घेतलं आहे। ओली कोथिंबीर टाकली आहे, त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया। सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून सगळ्या भाजून घेतल्या एकदम चांगल्या। त्यानंतर हळद टाकली आहे थोडीशी, त्याला पण मिक्स करून घेऊया। त्यानंतर ज्या भाजलेल्या शेवड्या आहे ना त्या आपण याच्यामध्ये टाकूया। हे बघा, अशा बघा कलर जो आला आहे ना, भाजल्या शेवड्या आहे तसंच तुम्ही टाकू शकता। जर तुम्ही शेवड्या भाजत नसेल ना तर तुम्ही त्याला उकडून पण घेऊ शकता, जसे नूडल्स आपण घेतो ना त्या प्रकारे। त्यानंतर बघा 1 वाटी पाणी घेतलं आहे मी। पाणी एकदम जास्त नाही टाकायचं आहे, थोडं करून आपल्याला टाकायचं आहे पाणी। तर छोटी वाटी आहे एकदम, तर 1 वाटी टाकल्यानंतर मी ढाकण ठेवलं आहे। ढाकण ठेवून फक्त याला 30 सेकंड ठेवायचं आहे। 30 सेकंड नंतर उघडून बघते तर पूर्ण पाणी शेवड्यांनी पिलं आहे। तर यानंतर थोडंसं पाणी मी आणखी टाकणार याच्यामध्ये। तर एकदम नाही टाकायचं आहे, थोडं करूनच आपल्याला टाकायचं, तेव्हा त्या मऊ होणार एकदम आणि मोकळ्या होणार। आणखी मी घेतलं आहे, अर्धी वाटी टाकलं आहे आता त्याच छोट्या वाटीनी। परत त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला झाकून घेते। आणखी मी 30 सेकंडसाठीच ठेवते। बघा, तुम्हाला जास्त वेळ नाही ठेवायचा आहे, खालून जळून जाणार नाही। तर 30 सेकंद झाले आहे। त्यानंतर मी ढाकण उघडलं आहे आणि शेवड्या आपल्या झाल्या की नाही झाल्या तुम्ही हाताने दाबून पण बघू शकता किंवा खाऊन पण बघू शकता। आपल्या शेवड्या झाल्या आहे, एकदम रेडी आहे। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही ह्या पद्धतीने तिखट शेवड्या तुम्ही बनवून बघा, एकदम सुटसुटीत आणि एकदम छान तुमच्या बनणार। तर चला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया। बाय।